धन्यवाद. आता ॲडव्होकेट कोल्हे अमरावतीहून आले. 1 मिनिट हे बोलणार आहे. 1 मिनिट बस. मला वाटतं मग. हॅलो, मी ॲडव्होकेट संतोष कोल्हे अमरावतीवरून. मी वकील माणूस आहो, बोलण्याचे पैसे घेत असतो म्हणून मी जास्त बोलत नाही, तर फुकट बोलावं लागते. 1 मिनिटात बोलतो. या ठिकाणी आपल्या समोर या सर्वधर्म समभावाच्या मंचावर या ठिकाणी विचारपूर्वक सर्व धर्माचे साधू संत धर्मगुरू आलेले आहेत. अत्यंत बुद्धिवंत तज्ञ विचारवंत आहेत. मी फुल पॅन्ट शर्ट मधला, मी काही तसा तज्ञ नाही, मी काही धर्मगुरू नाही. मी कोणत्याही ठिकाणी बोलण्याची संधी मागत नाही. आमचं आर्ग्युमेंट कोर्टात चालते, मिनिटानं पैसे वाढवतो. पण या ठिकाणी फक्त एवढ्यासाठी विनंती करून मी या ठिकाणी आलो की 1 मिनिट बोलतो. ते महाराज बोलले 750 किलोमीटरवरून आम्ही आलो, ऐकण्यासाठी आलो, बोलण्यासाठी आलो. पण ह्याच्या समोर महाराज उभे, त्यांनी जो विचार मांडला की खरं कशासाठी, हे तर सगळ्यांनाच माहित आहे की माणूस एक आहे, धर्म एक आहेत, जातपात पाळू नका, हे सर्वांना माहित आहे. पण कृतिशीलता पाहिजे हे या महाराजांनी सांगितलं. कृती, प्रॅक्टिकल, आचाराविना विचार वया व्यर्थ असे ते ज्ञान. आणि या ठिकाणी मी पाहिलं की जे काही फुल पॅन्ट शर्ट मधले आहेत ते जरा आचरणाकडे बोलण्याचा प्रयत्न केलेला आहे त्यांनी. इथं जे बोलले ते म्हणून जे धर्मगुरू आहेत, धर्मगुरूचा भाग वेगळा, आचरण करतो. मी तुमच्या पुढे जो उभा, मी बौद्ध धर्मात जन्माला आलो, ख्रिश्चन मिशनरी मध्ये शिकलो, पण राहायला मी मुस्लिम वस्तीत आहो, सुपी प्लॉट मध्ये दर्यापूरला. प्रत्येक ठिकाणी मी जाऊन आलो, सत्संगात, प्रजापिता ब्रह्मकुमारी. हे महाराज ओळखत नसतील, अरुण महाराजांसोबत तुमच्याकडे जेवण करायला आलो 2019, अरुण महाराज उरगाटे. असं कृती करत आता या ठिकाणी अर्ध्याच मिनिटात एवढं सांगायचं आहे मला की हे जे महाराज आहेत, या सर्वांचा विचार गावागावापर्यंत पोहोचवण्यासाठी आम्ही आमच्या अमरावती जिल्ह्यात जास्तीत जास्त वेळ दिला पाहिजे असं संमेलनही घेऊ. पण बरेचसे महाराज लोक इलेक्शन मध्ये राजकारणी लोकांना आपल्या धर्माचा प्रचार करण्यासाठी वापर होते, पैसे घेऊन प्रचार करतात. तसं करू नका, तरच आजच्या या संमेलनात सार्थक आहे, अन्यथा नाही. धन्यवाद. जय भीम, जय भारत. आता बोला. दीक्षाभूमी महाराज 1 अर्धा मिनिट बोलतील.